नमस्कार, मी निकिता उत्कर्ष किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आज मी तुम्हाला भाजणीचे खमंग असे खुसखुशीत थालीपीठ कसे बनवायचे ते दाखवणार आहे। ही भाजणीची रेसिपी सुद्धा माझ्या चॅनलवर आहे। तुम्ही माझे चॅनल प्लीज सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन जरूर क्लिक करा, म्हणजे अशा छान सिंपल अशा रेसिपीज तुम्हाला मिळेल। हे थालीपीठ तुम्ही मुलांना टिफिन मध्ये पण देऊ शकता, नाश्त्याला पण बनवू शकता। खूप हेल्दी आहे, छान आहे, सकाळच्या नाश्त्यासाठी पण एकदम मस्त आहे। झटपट तुम्ही बनवू शकता। चला तर मग बनवूया आपण थालीपीठ। साहित्य आहे, इथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी। इथे 2 मीडियम साइजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे। आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। थोडी कोथिंबीर आहे आणि मी इथे मेथी घेतलेली आहे 1 वाटी। मसाल्यांमध्ये 1 चम्मच मी लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर कांदा वगैरे जे घेतलेला आहे आपण, कांदा, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट, कोथिंबीर हे पण यामध्ये ऍड करायचं। आणि जी मेथी घेतलेली आहे ती पण यामध्ये स्वच्छ धुवून मी घालते आहे। मेथी ऐवजी तुम्ही किसलेली काकडी, किसलेलं गाजर किंवा मुळा वगैरे घालू शकता, लौकी वगैरे घालू शकता। आता हे आपण थोडं पाणी घालून मळायचं आहे। त्याआधी मी 2 चम्मच यामध्ये दही सुद्धा घालणार आहे। दह्याने छान टेस्ट येते, आंबटपणा येते थोडा। दह्याऐवजी लिंबूचा रस सुद्धा तुम्ही घालू शकता। ज्या प्रकारे आपण भाकरी करायला पीठ मळतो तशा प्रकारे मळायचं आहे। तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ नसेल तर घरामध्ये जे पीठ अवेलेबल आहे, जसं गव्हाचं पीठ 1 वाटी, 1 वाटी बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ 1 वाटी, चण्याच्या डाळीचं पीठ, हे सगळे पीठ मिक्स करून सुद्धा तुम्ही छान असे थालीपीठ करू शकता। इथे मी छान पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि इथे एक मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, स्वच्छ धुतलेला आहे। त्यानंतर रुमाल पोळपाटवर मी टाकून घेतला आहे आणि थोडं पाणी टाकलेलं आहे आणि पाण्यामध्ये हात भिजवून एक गोळा घेते। तुम्हाला ज्या आकाराचे थालीपीठ लागतात त्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि हाताला पाणी लावत हा आपल्याला थापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हाताला पाणी लावलं की हाताला चिपकत नाही आणि छान पातळसा थालीपीठ थापला जातं। अशा प्रकारे थालीपीठ थापून झाल्यानंतर अशा प्रकारे होल करायचे, जेणेकरून थालीपीठ छान शिजला जाते आणि या होल मध्ये आपण तेल सुद्धा सोडू शकतो। तव्यावर टाकताना रुमाल 2 साइडने असा पकडायचा आणि तव्यावर सोडायचा आहे। इथे लोखंडाचा तवा मी गरम केलेला आहे, त्यावर तेल सोडते आणि ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलेलं होतं त्या प्रकारे मी थालीपीठ अशा प्रकारे सोडत आहे आणि इकडच्या साइडनी हळूच रुमाल काढून घ्यायचा, तुम्ही बघू शकता। त्यानंतर साइडनी आणि या होल मध्ये आपण तेल सोडूया, म्हणजे छान थालीपीठ भाजल्या जातील। 2 ते 3 मिनिटांनंतर दुसऱ्या साइडने आपण थालीपीठ छान परतून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मी छान दोन्ही साइडनी खरपूस असे थालीपीठ भाजून घेतलेले आहे। छान असा कलर पण आलेला आहे। त्यानंतर अशाच प्रकारे मी थापून दुसरं पण थालीपीठ तुम्हाला टाकून दाखवते। मस्त अशाच प्रकारे मी सर्व थालीपीठ भाजून घेणार आहे। इथे पण आपलं थालीपीठ तयार आहे। इथे आपले थालीपीठ तयार आहे। तुम्ही
लोण्यासोबत, चटणीसोबत, शेंगदाण्याची चटणीसोबत, दह्यासोबत खाऊ शकता. खूप छान टेस्टी लागतात, हेल्दी आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.